नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण एक नवीन मेथड ट्राय करणार आहोत मॅथ्समध्ये. मी जेव्हा अभ्यास करायचे तर स्पेसिफिकली मॅथ्सचा, तर तेव्हा असं असायचं की आता एक्झाम जवळ आलेली आहे, तर तेव्हा आपण प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करून नाही पाहू शकत. मग त्या केसेसमध्ये आपण मॅथ्सची रिव्हिजन करतो, पण ती नेमकी कशी करायची हे आपल्याला नाही कळत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मी ट्राय करणार आहे की अशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड करेन. जर तुम्हाला आवडत असतील तर किंवा तुम्हाला याचा उपयोग होत असेल तर हा पहिला व्हिडिओ पहा. आवडतोय का किंवा अशा प्रकारचे व्हिडिओज अजून अपलोड करू का, हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण मग नेक्स्ट चॅप्टरवरती व्हिडिओ बनवूया. फर्स्ट ऑफ ऑल आपला जो आजचा चॅप्टर आहे तो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सगळ्यांना मिनिंग माहिती आहे. जेव्हा आपण या चॅप्टरचं नाव वाचू तेव्हा पटकन आपल्या डोळ्यासमोर हे जे फॉर्मॅट आहे इक्वेशनचं तर ते आलं पाहिजे. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, ज्याची पॉवर जी आहे रेस टू वन आहे, म्हणजे ए रेस टू वन आहे, बी रेस टू वन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ज्याची पॉवर रेस टू वन आहे त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहोत लिनियर इक्वेशन. आणि टू व्हेरिएबल्स म्हणजे ए सोबत एक व्हेरिएबल आहे, बी सोबत दुसरं व्हेरिएबल आहे, तर अशा प्रकारचे जे इक्वेशन असतात त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. हा डिफरन्स मी तुम्हाला का सांगते, कारण आपल्याकडे अजून एक चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. कधी कधी असं होतं की एखादं जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते क्वाड्रॅटिकचं आहे का लिनियरचं आहे हे आपल्याला नाही कळत. त्या केसमध्ये इझी पडावं यासाठी तुम्हाला मी डिफरन्स सांगत आहे. आता इथे तुम्हाला काय काय विचारलंय की लिनियर इक्वेशन आहे की नाही. आता बघा, हे लिनियर इक्वेशन असेल का, तर नाही. पण ह्याच्यावरती काय तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन नाही येणार. तुम्ही जस्ट एक तुमच्या अंडरस्टँडिंग वगैरे बघू शकता. नेक्स्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो तेव्हा त्याचे बरेचसे मेथड्स आहेत. काय काय मेथड्स आहेत, तर आपल्याकडे सबस्टिट्यूशन मेथड एक असते आणि आपल्याकडे सायमल्टेनियस सॉल्व्ह करण्याची मेथड एक असते. सायमल्टेनियस सॉल्व्हिंग मध्ये आपण काय करतो, हे जे दोन्ही पण इक्वेशन्स आहेत तर याला आपण डिरेक्टली सॉल्व्ह करणार आहोत इक्वेट करून. म्हणजेच काय, आता इथे बघा, इथे माझ्याकडे जो y आहे तर ह्याला कुठलंच व्हेरिएबल नाहीये, तर मी 3 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर माझं हे पूर्ण इक्वेशन कसं बनेल, 9x plus 3y is equal to 6. राईट. अशा पद्धतीने माझं हे इक्वेशन बनणार आहे. मग मी इझिली या दोघांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकते. त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणं. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला दोघांपैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. त्याची व्हॅल्यू मिळेल ती या दोघांपैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये फिल करायची असते आणि मग तुम्हाला एक्स आणि वाय दोघांची व्हॅल्यू मिळते. मी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा मी पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करून न पाहता फक्त मेथड पाहायचे, जेणेकरून ऍट द टाइम ऑफ द एक्झाम मला ती मेथड आठवेल आणि प्रत्येक क्वेश्चन हा नवीन असतो. मॅथ्समध्ये असं नाही होणार की तुम्हाला इथे 5x दिलंय तर तुमच्या पेपरमध्ये पण 5x येईल का, नाही. अशा केसमध्ये कन्फ्युजन होऊ नये यासाठी फक्त मेथड आणि एक क्वेश्चनचा टाईप माहिती असावा लागतो. बाकी पूर्ण क्वेश्चन आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो. हे झालं सायमल्टेनियसली सॉल्व्हिंग. पण जर कोणाला सायमल्टेनियस न सॉल्व्ह करता सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करतो, हे जे गिव्हन इक्वेशन आहे यामध्ये जे एकटं असेल, म्हणजे एकतर एक्स एकटा असेल किंवा वाय एकटा असेल, हे तेव्हा वापरावा जेव्हा कुठलं तरी एखाद्या व्हेरिएबलचं कोइफिशियंट 1 आहे. युजली त्या केसमध्ये वापरा इझी पडेल, अदरवाईज तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यूज मिळतील ते पुट करायला डिफिकल्ट पडेल. ठीक आहे. मग त्या केसमध्ये आपण y इज इक्वल टू हे इक्वेशन लिहिणार आणि ही जी y ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केली ती आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करणार. म्हणजे 5x minus 3y is equal to 8 आहे. तर y च्या ऐवजी हे जे y चं आता आपण इक्वेशन बनवलं तर ते इथे पुट करायचं आणि मग तुम्हाला आता फक्त या ठिकाणी एक्सच पाहायला मिळते, कुठेही y नाहीये. याचा अर्थ तुम्हाला इथून x ची व्हॅल्यू मिळेल. आता जी x ची व्हॅल्यू मिळालेली आहे तर ते तुम्ही एकतर या किंवा या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकता आणि तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. बेसिकली सेमच आहे, काही डिफरन्स नाहीये. फक्त जर तुम्हाला इझी मेथड कुठली आहे ते हवं असेल तर फर्स्ट मेथड इझी आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या पेपरमध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला काही पर्टिक्युलर ब्लँक्स दिलेले असतात जे आपल्याला फिल करायचे असतात. ठीक आहे. त्यासाठी अशा पॅटर्नचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. एकदा जस्ट ट्राय करायचं म्हणून हे एक्झाम्पल तुम्ही सोडून बघू शकता. ठीक आहे. बाकी सगळे सेम आहेत, काही सॉल्व्ह करायची गरज नाहीये. एखादं कुठलं तरी एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा. जर तुम्हाला असं हवं असेल की मी या व्हिडिओजमध्ये हे पण सांगावं की कुठलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, तर बघा हे एक्झाम्पल ट्राय करायचंय. हे एक्झाम्पल मी शक्यतो असे एक्झाम्पल्स देते जे थोडेसे तुम्हाला विचार करायला लावतील की हे कसं करायचं. इव्हन तुम्हाला मेथड माहिती असली तरी पण. त्यासाठी हे काही एक्झाम्पल्स आहेत. 4th, 6th आणि 7th सॉल्व्ह करा. ठीक आहे. ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी अतिशय सोपं आहे. ते म्हणजे कसं बघा, 2x minus y is equal to 4 हे तुमच्याकडे लिनियर इक्वेशन आहे. आता जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला अशा प्रकारचा टेबल ड्रॉ करावा लागतो. एक्स किंवा वायच्या व्हॅल्यूज एज्युम कराव्या लागतात. युजली मी तुम्हाला सांगेन की एक्सच्याच व्हॅल्यू एज्युम करा,
वाय कशाला उगाच वायकडे जाते, एक्स इज सिम्पल. ठीक आहे. सो एक्सची व्हॅल्यू अज्युम करा 0, 1. शक्यतो मायनसमध्ये व्हॅल्यूज घेणं अवॉइड करा, कारण साईन बदलायचं कसं बदलायचं याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. चुकून कुठल्या केसमध्ये साईन नाही बदलले गेले तर आन्सर चुकीचं येऊ शकतं. सो ट्राय करा की तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्याल, पण अगदीच पॉझिटिव्ह घेऊन आन्सर खूप मोठे येते तर एखादे निगेटिव्ह पण घेऊ शकता. इथे कुठलंही बंधन नाहीये कुठली व्हॅल्यू घ्यायचं, काय घ्यायचं. 0, 1, 2, -1 अशा प्रकारे या 4 व्हॅल्यूज तुम्ही युजली घेऊ शकता, कारण इझी आहे आन्सर फाइंड आउट करायला पण, इक्वेशन सॉल्व्ह करायला पण आणि कॅल्क्युलेशनसाठी पण. सो 0, 1, 2, -1 या व्हॅल्यूज घेऊ शकता. त्या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये पुट करायच्या एक्सच्या. प्रत्येक वेळी तुम्हाला वायची काहीतरी डिफरंट व्हॅल्यू मिळेल. असं करून तुम्हाला एक्स आणि वायच्या 4 व्हॅल्यूज मिळतील. ज्या काही एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज येतील त्या तुम्हाला ग्राफवरती पुट करायच्या आहेत. एक्सच्या व्हॅल्यूज एक्सच्या ठिकाणी, वायच्या व्हॅल्यूज वायच्या ठिकाणी, आणि असं करत करत तुम्हाला 4 पॉईंट्स जे आहेत तर ते मिळतील. त्या 4 पॉईंट्स मधून जाणारे लाईन ड्रॉ करायचे. सिम्पल. याला आपण म्हणतो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. डन. सो हे अशा प्रकारे तुमचे जे आन्सर्स आहेत तर ते तुम्ही ग्राफिकली दाखवणार आहात. ग्राफिकलचा क्वेश्चन आला तर एवढंच करायचं आहे. जर तुमच्याकडे जसं आता आपण एका इक्वेशनचं पाहिलं, अर्थात तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये एक नाही तर 2 इक्वेशन येतील. सो या इक्वेशनची एक लाईन येईल, या इक्वेशनची एक लाईन येईल, आणि ते दोघं ज्या ठिकाणी भेटतात त्या दोन्ही लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात ते तुमचं असणार आहे एक्स आणि वायची ऍक्च्युअल व्हॅल्यू. सो या ठिकाणी 2,2 आहे. आता हे त्यांनी ग्राफिकली सॉल्व्ह करून दिले. जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की तुम्ही जे ग्राफिकली केले ते बरोबर आहे का, तर तुम्ही हे 2 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून बघू शकता. तुम्हाला आन्सर बरोबरच मिळणार आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळलं असेल की आपण ग्राफिकली कसं सॉल्व्ह करतो. तुम्हाला एज्युम करायचे आहेत एक्सच्या व्हॅल्यूज 0, 1, 2, -1 किंवा इतर कुठलंही जे तुम्हाला हवं असेल ते. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला वायच्या व्हॅल्यूज मिळतील. मग एक्स आणि वायच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला ग्राफमध्ये पुट करायचे आहेत. त्यांच्यामधून 4 व्हॅल्यूज मिळतील. त्यांच्यामधून एक लाईन ड्रॉ करायची आहे. परत दुसऱ्या इक्वेशन मधल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. त्यांच्यामधून एक लाईन ड्रॉ करायची. ते दोघं ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील ते आपलं असणार आहे आन्सर. ठीक आहे. यातलं जर तुम्हाला कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय 6 सॉल्व्ह करा, सफिशियंट आहे. बाकी नाही केलं तरी पण चालेल, कारण तुम्हाला एकदा मेथड कळली की तुम्हाला त्याचं सोल्युशन करता म्हणजे सॉल्व्ह करता येणार आहे. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायची गरज नसते मॅथ्समध्ये, कारण तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन क्वेश्चन्स बघायला मिळतात. फक्त मेथड लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचं. आय होप की सगळ्यांना क्रॅमर्स रूल माहिती आहे. सो तुमच्याकडे अशा प्रकारचं कुठलंही मॅट्रिक्स असेल तर काय करायचंय, ए इंटू डी मायनस सी इंटू बी. सिम्पल. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय ज्याला आपण म्हणतो तर ते करायचं आहे ए इंटू डी मायनस सी इंटू बी. सो याच्या व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर बी सॉल्व्ह करून पहा. थोडंसं रूट मधलं आहे काहीतरी नवीन. ठीक आहे. आता नेक्स्ट हे तर तुम्ही झालं साध्या आपल्या ह्याने मेथडने काढलं. आता क्रॅमर्स मेथडने तुम्हाला जर रूट्स वगैरे फाइंड आउट करायचे असतील, म्हणजे एक्स वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ती कशी करायची, तर बघा या ठिकाणी सिम्पल फ्लो चार्ट आहे क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करण्यासाठी. तुमच्याकडे जे काही इक्वेशन आहे ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, या फॉर्मॅटमध्ये त्या इक्वेशनला लिहायचं आहे. ठीक आहे. कुठे गेलं, हा हे बघा इथे 2 इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. आता या इक्वेशनला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. तर हे लिहिताना तुम्ही कसं लिहू शकता, हा तर लिहिताना तुम्ही कसं लिहू शकता, ज्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, एक्सची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर हे एक्स वाले टर्म्स न घेता हे 2 टर्म्स घ्यायचे, म्हणजे सी वाले टर्म्स आणि बी वाले टर्म्स. जर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर एक्स वाले टर्म्स न घेता बी आणि सी वाले टर्म्स घ्यायचे, त्यांचं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. सिमिलरली जर तुम्हाला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, म्हणजेच तुम्हाला जर डी वाय फाइंड आउट करायचं असेल तर वायच्या टर्म्स न घेता ए आणि सी च्या टर्म्स घ्यायच्या, त्यांचं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सो dx आणि dy दोन्ही फाइंड आउट करून झाल्यानंतर तुम्ही डिटर्मिनंट काढायचं आहे. डिटर्मिनंट मध्ये आपण काय करतो, ए आणि बी च्या म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज घेतो, सी च्या व्हॅल्यूज घेत नाही. ठीक आहे. सो डिटर्मिनंट मध्ये आपण काय करतो, ए आणि बी च्या व्हॅल्यूज घेतो. dx मध्ये आपण एक्स ला न घेता सी आणि बी च्या व्हॅल्यूज घेतो. dy मध्ये आपण वाय ला न घेता ए आणि सी च्या व्हॅल्यूज घेतो. तर अशा पद्धतीने dx आणि dy या तिघांचेही डिटर्मिनंट्स फाइंड आउट करायचे आहेत, आणि मग x इज इक्वल टू dx बाय डी, y इज इक्वल टू dy बाय डी. सिम्पल. असं करून तुम्हाला x आणि y च्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत तर ते मिळतात. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना क्रॅमर्स मेथड पण येत असेल. आता आपण जस्ट ती रिवाइज करतोय. आता हे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे ए आणि बी चं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. नेक्स्ट आहे dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजेच वाय बी आणि सी चं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. एक्स ला आपण नाही कन्सिडर करणार. नेक्स्ट dy फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच ए आणि सी ला घ्यायचं आणि डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. मग dx
सॉरी एक्स इज इक्वल टू dx बाय डी आणि y इज इक्वल टू dy बाय डी. अशा पद्धतीने आपल्याला दोन जे आहेत तर ते एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतात आणि ते झालं आपलं या इक्वेशनचं सोल्युशन. सो सिंपल अशाच पद्धतीने आपल्याला हे जे इक्वेशन्स आहेत तर ते सॉल्व्ह करायचे असतात. डन. सो इफ यू वॉन्ट टू ट्राय एखादं कोणतंही एक्झाम्पल यातलं ट्राय करा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता हे बघा, जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणार आहात तेव्हा तुमच्याकडे काय आहेत, हे असे दोन इक्वेशन दिलेत जे की फॅक्टर्सच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. सो तुम्ही काय करू शकता, जे कॉमन आहे म्हणजेच काय 5/x-1 आणि 6/x-1 यांच्यामध्ये 1/x-1 कॉमन आहे. त्याला तुम्ही काहीतरी एखादं वेगळं अल्फाबेट एज्युम करा. असं आपण का करतोय कळेल तुम्हाला. सो ऍज पर दिस क्वेश्चन या लोकांनी याला एम एज्युम केले 1/x-1 ला. आता 1/x-1 हा तुमचा एम आहे. पण इथे कसं होतं 5 इंटू 1/x-1 असं आहे ना. सो याचा अर्थ हे काय बनलं तुमचं 5m बनलं. ठीक आहे. 5m बनलं. हे काय बनलं तुमचं 6m बनलं. आता बघा नेक्स्ट याच्यामध्ये काय कॉमन आहे, 1/y-2 कॉमन आहे. इथे आहे 1 इंटू 1/y-2 आणि इथे आहे 3 इंटू 1/y-2. म्हणजे हे काय बनणार आहे, याला आपण जर n अज्युम केलं तर हे 3n बनणार आहे आणि हा फक्त n बनणार आहे इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने हे दोन आपले इक्वेशन बनले. आता याला तुम्ही डिरेक्टली सॉल्व्ह करू शकता, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. याला मल्टिप्लाय बाय 3 करा म्हणजे हे n आणि n कट होतील. तुम्हाला m ची व्हॅल्यू मिळेल. m ची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला इथून n ची व्हॅल्यू मिळेल. आता m आणि n च्या ज्या काय व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या असतील तर त्या तुम्हाला इथे 1/x-1 इज इक्वल टू 1/3 आणि इथे n ची जी काय व्हॅल्यू मिळाली असेल तर ती 1/y-2 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू. आता तुमच्याकडे दोन इक्वेशन आले. आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. याला आपण कसं सॉल्व्ह करणार आहोत, क्रॉस मल्टिप्लिकेशनने. म्हणजेच 3 - x-1 इज इक्वल टू 0. म्हणजे मी काय केलं, 3 ने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं. सो x प्लस 2 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -2. तर अशा पद्धतीने आपण हे जे क्वेश्चन्स आहेत तर ते एक मिनिट x इज इक्वल टू +2. तर अशा पद्धतीने हे जे इक्वेशन्स आहेत तर ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके. सिमिलरली तुम्हाला y सॉल्व्ह करायचं आहे. आय होप तुम्हाला आयडिया कळलेली आहे. आपण एक नवीन एक्झाम्पल घेऊया. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, किंवा हे खालचे घ्या, थोडंसं मोठं घेऊया. या एक्झाम्पल मध्ये बघा, या दोघांकडे पण x प्लस y आहे. तर x प्लस y इज इक्वल टू m आणि 1/x-y इज इक्वल टू n. मग तुमचं इक्वेशन काय बनेल, 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 आणि 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. दोन इक्वेशन तुमच्याकडे आले. आता तुम्हाला हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता येतातच, तसे सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्हाला m आणि n च्या काहीतरी व्हॅल्यूज मिळतील, त्या तुम्हाला इथे पुट करायच्या आहेत. 1/x प्लस y इज इक्वल टू m पुट करायचे, 1/x-y इज इक्वल टू n पुट करायचं आहे. परत तुम्हाला दोन इक्वेशन मिळतील, त्या सॉल्व्ह करायचे आणि मग तुम्हाला x आणि y च्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत तर ते मिळतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आय होप की तुम्हाला सगळे मेथड जे आहेत तर ते समजले असतील. इथपर्यंत आपण जनरल इक्वेशन सॉल्व्ह करत होतो. आता इथून पुढे आपल्याला वर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता वर्ड क्वेश्चन्स मध्ये बघा कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात, की तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं असतं, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला स्वतःला इक्वेशन बनवायचे असतात. मग ते इक्वेशन सॉल्व्ह करून रिक्वायर्ड व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतात. आता बघा क्वेश्चन रीड करताना इक्वेशन कसे बनवायचे. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. सो तुम्हाला काय सांगितलं, एखाद्या रेक्टँगलचं पेरिमीटर किती आहे, 40 सेंटीमीटरचं. सगळ्यांना पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती असेल रेक्टँगलचा, 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड. कंडिशन आहे की द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड बाय 2. ओके. सो लेट्स अज्युम करूया आपण, तुम्ही XY नाही घेतला, L लेंथला, B ब्रेडला घेतलं तरी पण चालेल. बट युजली आपल्याला XY ने सोडवायची सवय असते. सो त्याच्यामुळे मी लेंथला X सपोज केले आणि ब्रेडला Y सपोज केले. सो त्याच्यामुळे माझं इथे जे इक्वेशन आहे ते कसं बनेल, x प्लस y इज इक्वल टू 40. कारण माझं पेरिमीटर म्हणजेच लेंथ प्लस ब्रेड होल मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू काय आहे, 40 आहे. नेक्स्ट सांगितलंय की द लेंथ इज, म्हणजे लेंथ इज इक्वल टू मोर दॅन, म्हणजेच प्लस असणार आहे इथे, डबल इट्स ब्रेड म्हणजे डबल ऑफ वाय प्लस 2. सो तुम्हाला कसं इक्वेशन फॉर्म करायचं ते कळतंय का. फक्त जे इंग्लिशमध्ये आहे त्याला तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे.
तर तुमच्याकडे दोन इक्वेशन बनले, एक तर आपलं हे फर्स्ट इक्वेशन आणि हे आपलं सेकंड इक्वेशन. याला थोडंसं आपण अरेंज करूया. हे कसं बनेल, 2x + 2y = 20. याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केलं तर हे कसं, सॉरी, इज इक्वल टू 40. याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केलं तर x + y = 2 डिवायडेड बाय 2 करा सगळ्यांना, यू विल गेट 20. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. आणि x - 2y = 2 हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशन्सला तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करा, क्रॅमर्स मेथडने सॉल्व्ह करा, कशाने पण सॉल्व्ह करा. तुम्हाला जी x आणि y ची व्हॅल्यू मिळेल तेच तुमचं लेंथ आणि ब्रेडथ आहे किंवा तेच तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. अजून एखादं इक्वेशन आपण ट्राय करूया जेणेकरून तुम्हाला एक काय म्हणूया आपण की आयडिया येईल की आपण कशा पद्धतीने इक्वेशन्स जे आहेत तर ते फॉर्म करतो. सो आता इथे काय म्हटलंय की अ सर्टन अमाउंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स. सो वी डोंट नो अमाउंट किती आहे, वी डोंट नो नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, आणि आपल्याला हेच फाइंड आउट करायचंय की अमाउंट किती आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे. फॉर एक्झाम्पल आपण मानूया की नंबर ऑफ स्टुडंट्स माझ्याकडे x आहेत आणि नंबर ऑफ अमाउंट डिस्ट्रीब्युटेड माझ्याकडे y आहे. ठीक आहे. जे फाइंड आउट करायला सांगितलं जातं तेच आपलं x आणि y असतं. आता यातलं कुणाला x मानायचं कुणाला y मानायचं हे तुमच्यावरती आहे. ठीक आहे. सो each would get ₹2 less if 10 students were more and each would get ₹6 more if 15 students were less. म्हणजेच काय की सपोज माझ्याकडे ₹5 आहेत आणि माझ्याकडे 10 स्टुडंट आहेत. मला प्रत्येक स्टुडंटला ₹5 द्यायचं आहे. तर माझ्याकडे एकूण अमाउंट किती असेल, प्रत्येक स्टुडंटला ₹5, ₹5, ₹5 थर्ड स्टुडंटला, असं करत करत जेव्हा मी 10 स्टुडंटला ₹5 देईन तेव्हा मला किती टोटल अमाउंट किती असणार आहे माझी 50. म्हणजेच मी काय केलं 5 × 10 केलं. ठीक आहे. म्हणजे टोटल अमाउंट डिस्ट्रीब्युटेड जी असणार आहे माझी तर ती किती असणार आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स मल्टिप्लाय बाय अमाउंट गिवन टू इच स्टुडंट. म्हणजे x × y हे असणार आहे माझी टोटल अमाउंट. म्हणजेच पहिली कंडिशन आपल्याला काय सांगते, इच वुड गेट ₹2 लेस. ₹2 लेस म्हणजे y - 2. इफ 10 स्टुडंट्स वर मोर म्हणजेच काय x + 10. तर हे इज इक्वल टू काय असणार आहे माझं टोटल अमाउंट डिस्ट्रीब्युटेड म्हणजेच x × y. सिमिलरली दुसरी कंडिशन काय म्हणते, ₹6 मोर म्हणजे y + 6 आणि स्टुडंट्स किती आहेत 15 लेस म्हणजेच x - 15 इज इक्वल टू काय आहे माझ्याकडे x × y. आता मला आधी ह्याचं जे काही असं इक्वेशन आहे ते मला माझ्या लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं करतो आपण, तर बघा जेव्हा अशा प्रकारचं एखादं इक्वेशन फॉर्म होईल तेव्हा या x ने पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे xy - 2x प्लस या 10 ने पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं असतं -20 इज इक्वल टू हे जे xy आहे तर ते. आता जेव्हा मी याला पूर्ण मल्टिप्लाय करेल तेव्हा इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड म्हणजे xy डिवायडेड बाय xy नथिंग. सो मी इथे काय मानू शकते की 20 ला इकडे आपण शिफ्ट करूया. xy - 2x + 10y इज इक्वल टू 20. ठीक आहे. गेलं ना xy डिवाइड, xy गेलं. ठीक आहे. सो -2xy + 10y इज इक्वल टू 20 हे तुमचं इक्वेशन बनलं. याला फर्दर सिम्प्लिफाय करायचं असेल तर -x + 2×10 इज इक्वल टू 2×2 20, 10×2 20, सो 10. तर इथे काय आलं, -x + 5y इज इक्वल टू 10 हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. आता हे जे दुसरे इक्वेशन आहे त्याला आपण सॉल्व्ह करूया. हे कसं सॉल्व्ह करायचं, सिमिलरली x ने पूर्ण याला मल्टिप्लाय करा, एक मिनिट, xy प्लस 6x आता 15 ने करा, -15y 15 सक 90 -90 इज इक्वल टू xy. हे xy कॅन्सल झालं डिवाइड बाय केल्यानंतर. सो 6xy - 15y -90 किंवा या 90 ला इकडे शिफ्ट करा +90 होईल. 3 ने तुम्ही डिवाइड करू शकता, 3×2 6, 3×5 15, 3×3 9. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोन इक्वेशन तुमच्याकडे बनलेले आहेत. आता हे जे दोन इक्वेशन आहेत तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा किंवा कसं पण सॉल्व्ह करा. तर अशा पद्धतीने आपण हे जे इक्वेशन्स आहेत तर ते फॉर्म करतो आणि ते आपण सॉल्व्ह करत असतो. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे की इक्वेशन्स कसे फॉर्म करायचे आणि कसे सॉल्व्ह करायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. हे ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल्स मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. इफ यू वॉन्ट आपण अजून एखादं जे आहे तर ते बनवूया. युजली एज वरती पण क्वेश्चन्स येतात, सो आपण हे एजचं एखादं सॉल्व्ह करूया. द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70 ही आपली पहिली कंडिशन.
इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द सन्स एज, तर त्याचा सम बनणार आहे 95. तर फाइंड आउट करायचं आहे प्रेझेंट एज. आता आपण ऑलरेडी काय ठरवलंय की जे फाइंड आउट करायचं असतं ते आपलं एक्स वाय असतं, राईट. सो आता या ठिकाणी जे आपण फाइंड आउट करणार आहोत ते आपलं असणार आहे एक्स आणि वाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सपोज करते की टुडेज एज ऑफ द फादर इज एक्स अँड टुडेज एज ऑफ द सन इज वाय, असं आपण इथे एज्युम करूया. ठीक आहे. टुडेज किंवा प्रेझेंट जे तुम्हाला शब्द वापरायचा आहे तो. आणि प्रेझेंट एज ऑफ सन इज वाय. तुम्हाला मात्र पूर्ण लिहायचे. मी इथे थोडक्यात लिहिलंय एक्स म्हणजे एफ आणि एस लिहिलंय. तुम्हाला ते फादर आणि सन असं पूर्ण शब्द लिहायचंय. ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय म्हटलंय की सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द सम ऑफ इज सन इज 70. ओके, म्हणजे एक्स प्लस 2y इज इक्वल टू काय आहे 70. परत एकदा काय 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 लिहायचं आहे आपल्याला, एक्स प्लस 2y. एक्स म्हणजे फादर्स एज, ट्वाइस द एज ऑफ द सन इज 70, म्हणजेच प्लस 2y इज इक्वल टू 70. आपण समच का केलं, कारण ह्यांनी सांगितलंय की सम करायचंय. हे आपलं बनलं पहिलं इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन काय आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, म्हणजेच 2 इंटू एक्स जर आपण केलं अँड ऍड इट टू द एज ऑफ द सन, आणि जर आपण वाय मध्ये ऍड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 95. सो दोन इक्वेशन तुमच्याकडे आहेत, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. या दोन्ही इक्वेशनला तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळेल आणि तेच असणार आहे फादर आणि सनचं प्रेझेंट एज. तर अशा पद्धतीने आपण इक्वेशन्स फॉर्म करतो आणि सॉल्व्ह करत असतो. आय होप की तुम्हाला क्लिअर आयडिया मिळालेली आहे. याच्यामधले जर तुम्हाला कोणते क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे असतील तर 5th आणि 6th करा. मोठे क्वेश्चन्स आहेत, सो तुम्हाला ते रीड करून त्याचं इक्वेशन बनवायची सवय पण लागेल आणि प्रॅक्टिस पण होईल. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सेट मधले सगळे क्वेश्चन्स करायची गरज नाहीये, फक्त एमसीक्यूज करा, कारण एमसीक्यूज एक्झाम मध्ये डिरेक्टली विचारले जातात. ठीक आहे. सो फक्त एमसीक्यूज करायचे आहेत, बाकी नाही केलं तरी पण चालणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज मी अपलोड करावेत का हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो दॅट्स वाय मी ते व्हिडिओज काय करेन, अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच अँड बाय बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.